कसगाव तालुका भडगाव इथं दिनांक 18 ऑगस्ट रोजी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानं एकाच परिसरातील 4 घरांमध्ये धाडसी घरफोडी केली। सदर घरांचे मालक काही दिवसांपासून बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यानं 4ही घरांचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले व शंकरनगर परिसरात राहत असलेले यशवंत उत्तम मोरे यांच्या घरातून 15 ते 20 हजार रुपये लंपास केले। तिथून पुढे चोरट्यांनी त्यांचा मोर्चा अजयसिंग प्रतापसिंग पाटील यांच्या घराकडे वळवला। मात्र तिथं काही न मिळाल्यानं तिथून पुढे असलेले स्वामी समर्थ मंदिरात जवळ एका बँक कर्मचारी बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। मात्र तिथंही चोरट्यांच्या हाती काही न लागल्यानं तेथूनच पुढे स्टेशन रोड लगत वर्धमान चोरडिया यांच्या घराचं कुलूप तोडलं असल्याचं समजतंय। स्वामी समर्थ मंदिरात जवळील सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये 5 चोरटे फिरत असल्याचं निष्पन्न झालंय। सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गावकऱ्यांनी कसगाव पोलीस मदत केंद्र इथं दिवसा व रात्री 2 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व रात्री सुरक्षेकरता गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। मी यशवंत उत्तम मोरे, राहणार कसगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। काल रात्री माझ्या घरात चोरी झाली। मी काही कामानिमित्त बाहेर गावी गेलेला असल्यामुळे माझं घर 2 दिवस बंद होतं। तर चोरांनी रात्री माझं घर फोडून माझ्या घरातून 25 ते 30 हजार रुपयेपर्यंत चोरी झालेली आहे। 25-30 हजारचा काही एवढा विषय नाही, पण कसगावमध्ये सातक चोऱ्या होतच राहतात। काही ना काही कुठे ना कुठे घरफोडी वगैरे चालूच असतात। डिपार्टमेंट याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही। रात्री पेट्रोलिंगला कोणी राहत नाही, दिवसाही गेलं तरी हवालदार कोणी राहत नाही। आता माझ्या घरात रात्री चोरी झाली, सकाळी 9 वाजेपासून पोलीस पाटील फोटो काढून घेऊन गेलेले आहेत। अजूनपर्यंत डिपार्टमेंटचा कोणीही माणूस आला नाही। तर पोलीस प्रशासन करत काय आहे? कसगावमध्ये या गोष्टी सतत चालूच असतात। 2-4 दिवसांनी, 8 दिवसांनी ह्या कायम घडत असतात। कसगाव छोटंसं गाव नाही आहे, एक मोठं गाव आहे, आज तालुक्याचं गाव आहे। तरी कसगावमध्ये कोणाचंही लक्ष नसतं। जो येतो तो जातो, जो येतो तो जातो, कोणी काही करायचं नाही म्हणतो। डिपार्टमेंट बिलकुल लक्ष देत नाही, रात्री बी नाही, दिवसाही नाही। स्टेशनला कधी जाऊ कोणीच दिसत नाही। त्याच्यावर मला पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे की यांनी काहीतरी कारवाई करावी आणि तर सतत हवालदार किंवा पोलीस पाटील यांना काहीतरी नियम लावावे। कायमस्वरूपी स्थानिक हवालदार वगैरे असावे। इथं कोणीच राहत नाही, एवढीच माझी डिपार्टमेंटला विनंती आहे।